नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज दम बिर्याणी. तर त्यासाठी मी इथं लाँग रेंज बासमती राईस घेतला आहे. अर्धा किलो घेतलेला आहे. आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बिर्याणी बनवणार आहोत. तांदूळ छान असा स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा आहे आणि 20 मिनटं तांदूळ आपण भिजत घालणार आहोत. तांदूळ भिजल्यामुळे आपला भात हा एकसारखा शिजतो. तर आपण अगदी स्टेप बाय स्टेप ही बिर्याणी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवायचं दाखवणार आहे मी तुम्हाला. आता इथं तांदूळ छान धुतलेला आहे. 20 मिनटं याला आता भिजत घालणार आहोत. आता आपली दुसरी स्टेप, आता इथं आपण भात उकळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत. दालचिनी, लवंग, चक्रीफूल, जिरे घेतलेले. शहाजिरे नसेल तर साधं जिरं, तमालपत्र. आता एका पातेल्यात तिथं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आली का याच्यात आपण हे खडे मसाले घालून घेणार आहोत आणि छान अशी खडखडून उकळी येऊ द्यायची पाण्याला. आता इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ हे जास्तच घालायचं आहे. भात उकळल्यानंतर त्या पाण्यासोबत मिठाचं प्रमाण कमी होऊन जातं. आता इथं तांदूळ छान उकळलेला आहे. आता मसाल्याचा याच्यात हे गेलेलं आहे फ्लेवर, म्हणून हे पाणी थोडंसं पिवळं झालेलं आहे. आता याच्यात थोडंसं अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. याच्यामुळे भात हा आपला पांढरा शुभ्र होतो. आता आपण जो 20 मिनटं भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो याच्यात घालायचा आहे आणि 70 ते 80% भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मोठ्या फ्लेमवरच भात आपल्याला 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता भात शिजतोय तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. आता ही तिसरी स्टेप आहे आपल्या बिर्याणीची. तर इथं मी काही फळभाज्या घेतलेल्या आहेत. बटाटा घेतला आहे, ओले वाटाणे घेतलेले आहेत, फ्लॉवर घेतलेला आहे, बीन्स घेतलेले आहेत. फ्लॉवरचे असे मोठे मोठे तुरे करून घ्यायचे आहेत. बीन्स घेतलेले आहेत, दही घेतलेलं आहे. दही हे फ्रेश घ्यायचं आहे, जास्त आंबट नको. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आता आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्याच्यासाठी इथं खडे मसाले लागणार आहेत. तर इथं दालचिनी घेतलेली आहे. बाकीचे मसाले दाखवले आहेत तेच प्रमाणे घ्या. आता इथं आपण कांदा तळून घेणार आहोत. जो बरिस्ता असतो बिर्याणीत टाकायचा, तर तो लवकर तळला जावा म्हणून मी तर थोडं मीठ लावून घेतलेलं आहे कांद्यांना आणि छान असं चोळून घ्यायचं आहे. चोळल्यानंतर आपण हा कांद्यातला जो रस आहे तो छान आपण 5 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे मीठ लावल्यानंतर आणि छान याला असाने आता पिळून घ्यायचं आहे हाताने, म्हणजे याच्यातलं ते पाणी ते निघून जातं. आता कडकडीत तेल गरम करायचं आहे कढईमध्ये. इथं कडकडीत तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि मस्त गुलाबी रंगावर हा कांदा परतून तळून घ्यायचा आहे. छान असा कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घ्यायचा आहे. याच्यातलं आपण जे मीठ लावलं आहे त्याच्यामुळे पाण्याचा अंश कमी होतो आणि कांदा तळायला अजिबात उशीर नाही लागत. कांदा पटकन तळला जातो. तर अगदी आपण घरच्या साहित्यात हॉटेलपेक्षाही भारी अशी चमचमीत मस्त व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप ही बिर्याणी बनवणार आहोत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर इथं कांदाही छान असा तळून झालेला आहे. गुलाबी रंगावरच तळायचा आहे. कांदा बाहेर काढल्यानंतर याच्यात कुकिंग प्रोसेस चालू असते, म्हणून जास्तही कांदा लाल करायचा नाही आहे. आता आपण त्याच तेलामध्ये मी थोडेसे इथं 10 ते 15 काजू घेतलेले आहेत. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता. तर कांदाही छान असा सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे. तेल आपलं गरमच आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची काजू तळताना आणि मस्त सोनेरी रंगावर याला तळून घ्यायचा आहे. आता आपला काजू इथं छान असा तळून झालेला आहे. तोही लगेच आपण आता काढून घेणार आहोत. बिर्याणी करताना अगदी स्टेप बाय स्टेप केली म्हणजे अगदी बिर्याणी चविष्ट होते. 100% बिर्याणी नो फेल आहे. नो फेल अशी रेसिपी आहे. तर आपण काजूही काढून घेते लगेच. थोडेसे इथं बेदाणे घेतलेले आहेत. 10 ते 15 बेदाणे घेतलेले आहेत, तेही तळून घेतलेले. हेही पूर्णपणे बिर्याणीमध्ये घालणं ऑप्शनल आहे. आता याच तेलामध्ये आपण ज्या आपल्या भाज्या आहेत त्या तळून घेणार आहोत. कोबी फक्त व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे आणि त्याला लगेच आपण तळून घेणार आहोत. भाज्या अगदी 1 ते 2 मिनटंच तळायच्या आहेत. जास्तही आपल्याला ह्याच्यात भाज्या वगैरे शिजवायच्या नाही आहेत. आपण मसाल्यात त्या भाज्या शिजवणार आहोत. लगेच जी कोबी तळून घ्यायचं आहे. आता कोबी तळून झाल्यावर इथं बीन्स घातलेले आहेत. बीन्सही छान असे 1 ते 2 मिनटं तळून घ्यायचे आहेत. सर्व भाज्या बघतो 1 ते 2 मिनटं तळून घ्यायच्या आहेत. आता बटाटा घेतलेला आहे. बटाटाही छान 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे, तेलात तळून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला भाज्या ओव्हर कुक करायच्या नाही आहेत. आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत बिर्याणीची त्याच्यात या भाज्या छान अशा शिजतील. आता इथं तेल गरमच आहे, त्याच्यामध्ये आपण बिर्याणीसाठी लागणार आहे तर 2 मी मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. बिर्याणी छान ज्युसी व्हावी आणि छान असं कोटिंग यावं बिर्याणीला. आता इथं जे खडे मसाले मी घेतले होते त्याच्यात लगेच घातलेले आहेत.
कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता इथं ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्या घातलेल्या आहे, आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता छान याला परतून घ्यायचं आहे तेलावरच. गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवायची आहे. आता इथं आपल्या बिर्याणीचा मसाला तयार होतो आहे. आपली आता तिसरी स्टेप आहे. आता मी तो टोमॅटोही घातलेला आहे. बिर्याणीमध्ये टोमॅटो घालणं हे ऑप्शनल आहे, पण टोमॅटो घातल्यामुळे ग्रेव्ही छान दाटसर होते आणि रंगही छान येतो आणि खूप अशी कोरडी होत नाही बिर्याणी. तर आता थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे. आता याच्यात आपण तळलेला जो कांदा आहे तो घालणार आहोत. अर्धा कांदा मी इथं घातलेला आहे आणि अर्धा आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत लेअर लावताना. तर आता लगेच याच्यात मसाले घालायचे आहे. तिथं 1 ते 1.5 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेलं आहे. हळद घालायची अर्धा चमचा. बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी इथं, जो दुकानावर मिळतो तो बिर्याणी मसाला वापरलेला आहे. आता हे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान तेल सुटे तोपर्यंत हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. आता आपण ज्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. भाज्याही छान मसाल्यात तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पनीरही घालू शकता. पनीर हे तळून घ्यायचं आहे आणि शेवटी घालायचं आहे. याच्यात गाजरही वापरतात, पण मी गाजर घातलेलं नाही. तुम्हाला जर गाजर घालायचे असेल, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आता छान याला परतून घ्यायचं आहे. आता इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त असं छान असा रंग आलेला आहे बघा भाज्यांना. आता थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी काय ते आत्ताच थोडंसं घालायचं आहे. याच्यामुळे बिर्याणी खूप अशी कोरडी होत नाही आणि घशातही अडकत नाही. याच्यामुळे छान ग्रेव्ही पण बनते आणि भाज्याही छान शिजतात या पाणी टाकल्यामुळे. आता छान इथं दही घालायचं आहे पटकन आणि हा पटापट हात चालून दही छान मिसळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. दही फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता याच्यावर मी 5 मिनटं ताट झाकलं होतं, तर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता भात इथं आपला छान असा गार झालेला आहे, मऊ मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आता आपली बिर्याणीची चौथी स्टेप आहे की आपण जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे. मी तर तेल लावून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकतात. आता आपण बिर्याणीची लेअर लावून घेणार आहोत. तर यासाठी मी तर खाली थोडासा भात घेतलेला आहे, अगदी जास्तही नाही. खालची लेअरी पहिली लेअरी पातळच लावायची आहे. तर आता इथं भात टाकून घेतलेला आहे. त्याच्यावर जी आपली तयार झालेली भाजी आहे, जो मसाला आहे बिर्याणीचा, तो घालायचा आहे. तर आता मी इथं अर्धी भाजी घालून घेते आणि नंतर आपण अर्धी भाजी वापरणार आहोत. तर तुम्हाला सांगते, अगदी झटपट आणि अगदी कमी साहित्यात आपली हॉटेलपेक्षाही भारी बिर्याणी इथं तयार होते. थोडासा तळलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अजून परत वरून थोडासा राईस घालायचा आहे. परत वरून भाजी घालायची आहे आणि याच्यावर परत आता आपण भाताचा थर घालणार आहोत. तर तुम्ही पहिल्याच थरलाही सर्वी भाजी घालू शकतात. लेअर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकतात. आता परत इथं तळलेल्यावरून कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची. तर मी तर आता हे दूध बनवून घेतलेलं होतं, केसराचं नाही आहे. याच्यात मी खाण्याचा जो पिवळा कलर असतो ना, तो वापरलेला आहे. तर आता परत वरून भाताची लेअर लावायची आहे, छान अशी लेअर लावून घ्यायची आहे. तर आता इथं आपली ही पण लेअर लावून झालेली आहे. परत तळलेला कांदा घालायचा आहे. आता परत वरून याच्यात आपलं जे केसरचं दूध आहे ते घालायचं आहे. थोडे तळलेले काजू घातलेले आहेत, बेदाणे घालायचे आहेत. आता ही आपली शेवटची जी आपण लेअर लावतो आहे, कोथिंबीर घालायची आहे. दिसते ना आपली बिर्याणी हॉटेलपेक्षाही भारी. तर अगदी सुटसुटीत पद्धतीने इथं मी बिर्याणीची रेसिपी सांगितली, तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथं आपण जे उरलेलं दूध आहे ते सर्व पिवळं दूध आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे आणि आपण आता या बिर्याणीला दम देऊन घेणार आहोत. तर या बिर्याणीला छान असा दम देण्यासाठी आपण 15 ते 20 मिनटं दम देऊन घ्यायचे आहेत. भाज्याही आपण तशाच शिजवलेल्या आहेत, अगदी पूर्ण शिजवायच्या नाहीत. आता इथं मी एक तवा घेतलेला आहे, लोखंडी तवा घेतलेला आहे. त्याला छान असा कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपले जे बिर्याणीचं पातेलं आहे ते ठेवायचं आहे.
आणि मस्त 15 मिनटं छान असा दम देऊन घ्यायचा आहे. आता याच्यावर जे पॅक घट्ट बसत असेल ना ते झाकण ठेवायचं आहे, नाहीतर मग तुम्ही कणिकनेही हे कोट करू शकता, म्हणजे जेणेकरून याच्यातला दम बाहेर निघणार नाही. आता आपली शेवटची स्टेप आहे, 5वी स्टेप. तर आपण आता 15 ते 20 मिनटं दम देऊन घ्यायचा आहे, ज्यामुळे आपले सगळे फ्लेवर्स एकत्र मिळतात आणि बिर्याणीला छान चव येते. तर तुम्ही बघू शकता 15 मिनटं दम दिल्यानंतर अगदी घरभर असा घमघमाट सुटलेला आहे बिर्याणीचा आणि छान अगदी मस्त चमचमीत आपली इथं बिर्याणी तयार झालेली आहे. गॅस बंद करून हलक्या हाताने मिक्स करा. गरमागरम बिर्याणी रायता किंवा सॅलेडसोबत सर्व करा. तर कशी झाली आपली बिर्याणी हे मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत जर माझा जराही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,